कारदगाव भोज बंधारा नव्यांदा पाण्याखाली, वाहतूक सेवा पुन्हा कोलमडली. परिसरात पावसाचा जोर नाही, पण तळ कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ होऊन कारदगा बंधारा वजापूल शुक्रवार तारीख 29 रोजी सकाळी नव्यांदा पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा पुन्हा कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने कारदगा खडकोळ बंधारे बुधवार दिनांक 27 रोजी खुली झाली होती. पण पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने व तळ कोकणात पावसाचा जोर आणि दुधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून कारदगा भोज मार्गावरील कारदगा बंधारा नव्यांदा शुक्रवारी सकाळी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून वाहतूक पुन्हा बंद झाली आहे. 2च दिवस वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहनधारकांना या बंधाऱ्याच्या कमी उंचीमुळे वारंवार पाण्याखाली जात असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. दुसऱ्या पर्यायी रस्त्याने वाहतूक सेवा सुरू झाली आहे. अद्यापही बारवाड बंधारा पाण्याखाली आहे. तसेच खडकोळ बंधारा अद्याप खुला असून रात्री उशिरापर्यंत तोही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.